या आरोपीचा असा काही प्रकार समोर आला आहे की ते ऐकून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। या आरोपीला ज्या ज्या व्यक्तीचा राग यायचा त्याला तो आधी बेशुद्ध करायचा आणि त्यानंतर व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। 2012 मध्ये रायपूर पोलीस एका लहान मुलीच्या हत्येचा तपास करत होते तेव्हा ते अरुण चंद्राकरपर्यंत पोहोचले आणि त्याच्या कृत्यांचा उलगडा झाला। त्यानंतर छत्तीसगडचा सायको किलर म्हणून पोलिसांकडे त्याची नोंद झाली। निठारी हत्याकांडातून त्याने या हत्या करण्याची प्रेरणा घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं। अरुण चंद्राकरने केलेल्या हत्या हा एक अजब प्रकार आहे। जवळच्या व्यक्तींबाबत संशय किंवा संताप या दोन कारणामुळे त्याने या हत्या केल्या आहेत। तो रायपूरमधील कुकरबेडा परिसरातील रहिवासी होता। लहानपणापासून तो चोऱ्यामाऱ्या करत असे, त्यामुळे त्याला अनेकदा शिक्षाही झाली होती। वडिलांनी त्याला घराबाहेर काढलं होतं, त्यामुळे तो दुर्ग रेल्वे स्टेशनवर राहत होता। वडिलांनी घराबाहेर काढल्यामुळे त्यांच्यावर असलेला त्याच्या मनातील राग हळूहळू वाढत होता। त्यातच त्याची मानसिक स्थितीही बिघडली होती। तो सतत फक्त वडिलांचा जीव कसा घेता येईल याचाच विचार करत असे। पोलिसांच्या हाताला न लागता हे कृत्य कसं करता येईल असा विचार तो करत असे। अशातच वडिलांना परगावी नेण्याचं निमित्त चालून आलं तेव्हा अरुणने चालत्या ट्रेनमधून वडिलांना ढकलून दिलं। वडिलांचा मृत्यू झाला। ही त्यांनी केलेली पहिली हत्या होती, मात्र तो अपघात असल्याचं भासवण्यात त्याला यश आलं। यानंतर रायपूरमधील बहादूर सिंग नामक व्यक्तीबरोबर किरकोळ वाद झाल्याच्या कारणावरून अरुणने त्याला जमिनीत पुरलं। तिथून पळून तो आपल्या मूळ गावी आला। लिली देवर नामक तरुणीशी त्याने प्रेमविवाह केला आणि तिच्या मामाच्या घरी ते दोघे राहू लागले। मामाच्या संपत्तीवर डोळा ठेवून अरुणने त्यालाही त्याच्याच घरात जमिनीत पुरून त्याची हत्या केली। ही गोष्ट लिलीला समजल्यामुळे तीही बाब उघड करेल या भीतीने त्याने त्याच पद्धतीने लिलीचा जीव घेतला। प्रत्येक खून लपवण्यासाठी पुढचा खून हे सत्र सुरूच राहिलं। रायपूर जिल्हा न्यायालयाने त्याला जन्मठेप सुनावली, मात्र तो पळून जाण्यात यशस्वी ठरला। पुढे 2018 मध्ये त्याच्या मुलीच्या मदतीने पोलिसांनी त्याला अटक केली। हा सायको किलर ज्या ज्या व्यक्तीचा त्याला राग येईल त्याला आधी बेशुद्ध करायचा आणि नंतर जमिनीत एक खड्डा खोदून त्यात त्या व्यक्तीला जिवंत पुरायचा। ही त्याची गुन्हा करण्याची पद्धत होती।